Dear student, today we will see the next chapter, metals and non-metals, धातू अधातू. Can you recall? थोडंसं आठवायचंय. What are the three types in which elements are generally classified? या ठिकाणी सर्वसाधारणपणे मूलद्रव्याचं असणारे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारामध्ये केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी आठवायला सांगितलंय की एलिमेंट्स आर क्लासिफाईड इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण मेटल्स, दुसरं दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी नॉन मेटल्स, आणि तिसरं आपल्या लक्षात येताना दिसते की असणारे जे काही मेटॅलॉइड ज्याला आपण त्या ठिकाणी धातू सदृश्य मूलद्रव्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर याच्यामध्ये असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. व्हॉट आर द मेटल्स अँड नॉन मेटल्स दॅट वी यूज इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवन जे आहे तर त्या दैनंदिन जीवनामध्ये कोणते धातू अधातू आपण त्या ठिकाणी वापरतो. तर सर्वसाधारणपणे पहा की मेटलच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की मेटल जे आहेत तर ते मेटल कोणकोणते आपण त्या ठिकाणी मेटल जे आहेत तर ते मेटल त्या ठिकाणी वापरतो. तर याची उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे ॲल्युमिनियम, त्याचे सिम्बॉल जे आहे तर ते सिम्बॉल मी त्या ठिकाणी वापरतो. ॲल्युमिनियम असेल. दुसरं आपल्याला सांगितलं तर त्या ठिकाणी कॉपर जे आहे तर ते कॉपर आपण त्या ठिकाणी वापरताना दिसतो. त्याच्यानंतर असणारं जे काही लोखंड जे आहे तर ते लोखंड आपण त्या ठिकाणी वापरताना दिसतो. त्याच्यानंतर असणारं जे काही स्टील असेल, स्टेनलेस स्टील असेल, अशा प्रकारचे असणारे जे काही मेटल जे आहे तर ते मेटल त्या ठिकाणी वापरताना दिसतो. त्याच्यानंतर असणारे जे काही नॉन मेटल जे आहेत तर त्या नॉन मेटलचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर नॉन मेटलमध्ये असणारे जे काही क्लोरीन असेल त्याची सिम्बॉल आहे Cl, त्याच्यानंतर आयोडीन I, आणि सर्वसाधारणपणे ऑक्सिजन O2, अशा प्रकारचे असणारे जे काही नॉन मेटल जे आहे तर त्या नॉन मेटलचा आपण दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. पुढे ऑल द ऑब्जेक्ट्स आर मटेरियल इन द वर्ल्ड are made from elements, compounds or their mixture. आपल्या असं लक्षात येताना असते की जगामधल्या असणाऱ्या ज्या काही सर्व वस्तू असतील किंवा पदार्थ जे आहेत तर हे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की कशापासून सांगितलं आपल्याला की मेटल्स असेल, कंपाऊंड्स असेल किंवा त्यांचं असणारं जे काही मिक्सचर म्हणजे त्यांचं असणारं जे काही मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणापासून जगामधल्या असणाऱ्या काही सर्वच्या सर्व वस्तू किंवा हे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी ते बनले. सायंटिस्ट क्लासिफाईड ऑल मेटल्स इंटू 3 जनरल टाइप्स विच आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. की शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी सर्व असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला मेटल्स धातू, नॉन मेटल अधातू आणि मेटॅलॉइड म्हणजे धातू सदृश अशा 3 गटामध्ये त्यांचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. पण त्याच्यापैकी पहिला आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे मेटल्स धातू, की गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम आर फ्यू मेटल्स. की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की गोल्ड असेल ज्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे AU अशा प्रकारची त्या ठिकाणी संज्ञा आहे. त्याच्यानंतर असणारे जे काही सिल्वर EG, कॉपर जे आहे तर त्या कॉपर असणारे जे काही आयर्न जे आहे तर ते Fe ने त्या ठिकाणी दाखवलं जातं, त्याचे सिम्बॉल आहेत. कॉपर जे आहे तर ते मगाशी आपण पाहिलं की Cu ने दाखवलं जातं. ॲल्युमिनियम असेल, त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे की मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, सोडियम जे आहे तर त्या सोडियमचा सिम्बॉल मात्र त्या ठिकाणी Na आहे, आणि प्लॅटिनम PT. जे अशा प्रकारचे असणारे जे काही
काही धातू जे आहेत तर ते धातू आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहेत. याच्या पुढे काहींचे प्रॉपर्टीज आपल्याला दिलेले की मेटल हॅव लस्टर. तर सर्वसाधारणपणे लस्टर म्हणजे चकाकी. आपल्या लक्षात येत नसते की धातू जे आहे तर ते धातू काय होताना दिसतात, चकाकताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर तर दुसरं पुढे वायर आर सीट कॅन बी ड्रॉन फ्रॉम देम. काय सांगते, वायर ऑर सीट कॅन बी फ्रॉम देम मेड मेटल. म्हणजे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंपासून आपण त्या ठिकाणी वायर, तार जे आहेत तर ती तार त्या ठिकाणी बनवू शकतो. त्याचबरोबर त्यांच्यापासून आपण त्या ठिकाणी असणार जे काही सीट म्हणजे पातळ अशा प्रकारचा पत्रा त्या ठिकाणी बनवू शकतो. अजून एक प्रॉपर्टी आपल्याला दिलेली, द मेटल्स आर हार्ड. धातू जे आहेत तर ते धातू त्या ठिकाणी कठीण त्या ठिकाणी असतात. पण मेटलच्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवा. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. धातू जे आहेत तर ते धातू आपल्या लक्षात येत नसतात की गुड कंडक्टर्स ऑफ हीट म्हणजे उष्णता जे आहे तर ते उष्णता आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युततेची त्या ठिकाणी गुड कंडक्टर म्हणजे सुवाहक जे आहेत तर ते सुवाहक त्या ठिकाणी आहेत. मेटल्स लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज आयन्स दॅट इज कॅटायन्स. बघा की सर्वसाधारणपणे हे जे काही धातू जे आहेत तर ते धातू काय करता नसतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर शेवटची असणारे जे काही कक्षा जे आहे तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या इलेक्ट्रॉनला त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलेले, संयुजा इलेक्ट्रॉन म्हटलेले. आणि हे संयुजा इलेक्ट्रॉन काय करता नसतात, लूज करता नसतात म्हणजे गमावून त्या ठिकाणी काय करता नसतात, धन प्रभारी असणारे जे काय आयन्स जे आहेत तर ते आयन्स, उदाहरणार्थ सोडियम. सोडियमचा जर आपण विचार केला तर याचा असणारा जो काय ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो 11 आहे. पुढे आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी पाहणार आहे. याच्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असणारा जो काही 1 इलेक्ट्रॉन जो आहे तर तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. आणि हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सोडियम काय करताना दिसते, लूज करताना दिसतो. आणि लूज केल्यामुळं तो असणारा जो काही सोडियम जो आहे तर त्या सोडियमवर आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी धनप्रभारी जो काय आयन्स जो आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जो आहे तर तो आयन्स त्यालाच त्या ठिकाणी आपण कॅटायन्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर अशा पद्धतीचे जे काही धन आयन्स जे आहेत तर ते धन आयन्स काय करताना दिसतात, जे असणारे जे काही मेटल्स जे आहेत तर ते मेटल्स त्या ठिकाणी फॉर्म करताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. पहिली त्या ठिकाणी आपल्याला दिलेली की फिजिकल स्टेट भौतिक अवस्था. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर्स मेटल स्टे इन सॉलिड स्टेट. पहा काय सांगितलंय की सर्वसामान्य तापमान म्हणजे आत्ताचं सध्याचं असणारं जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानाला आपण सर्वसामान्य तापमान त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा कक्ष तापमान त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर या कक्ष तापमानाला सर्वच्या सर्व असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू सर्वसाधारणपणे स्थायू अवस्था ज्या आहेत तर त्या स्थायू अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. हाऊएव्हर मेटल्स लाईक मर्क्युरी. मर्क्युरी जो आहे तर त्याचा सिम्बॉल त्या ठिकाणी Hg आहे. आणि दुसरं आपल्याला दिलेले गॅलियम Ga आर एक्सेप्शन विच आर इन लिक्विड स्टेट इव्हन ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे सर्वसाधारणपणे पारा किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय गॅलियम यासारखे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू मात्र त्या ठिकाणी अपवाद आहेत. हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला रूम टेम्परेचरला कक्ष तापमानाला मात्र काय होता नसतात तर त्या ठिकाणी ते लिक्विड स्टेटमध्ये असतात. फिलिंग द ब्लँकसाठी हे लक्षात ठेवा. सीन मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. देन नेक्स्ट, कॅन यू रिकॉल, यू माइट हॅव सीन ए डॉक्टर्स प्रेशर गॉग to measure blood pressure during your visit to a dispensary accompanying your relative. आता काय सांगितलं की तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत एखादा असणारा जो काही दवाखाना जो आहे तर त्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी गेला असाल आणि गेल्यानंतर डॉक्टर जवळ असणारा जो काही
ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब जो आहे तर तो रक्तदाब मोजण्यासाठी वापरण्यात येणारं जे काही प्रेशर गॉग रक्तदाब मापक त्या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल. इन दॅट यू माइट हॅव सीन ए ग्रे कलर लिक्विड इन ए ग्लास ट्यूब. व्हॉट इज दॅट मेटल. आता त्या ठिकाणी असणारा जो काही रक्तदाब मापक जो आहे तर त्याची असणारी काही काचेची नळी जी आहे तर त्या काचेच्या नळीमध्ये आपल्याला ग्रे कलर्ड लिक्विड म्हणजे राखाडी रंगाचा एक द्रव त्या ठिकाणी तो पाहिला असेल तर तो कोणता धातू आहे तर आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी तो पारा जो आहे मर्क्युरी जो आहे तर तो मर्क्युरी तो असणारा जो काही प्रेशर गॉग जो आहे तर त्या प्रेशर गॉग मध्ये त्या ठिकाणी वापरला जातो. आता पुढे आपण त्या ठिकाणी काय पाहतोय की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधली पहिली आपण त्या ठिकाणी पाहिली फिजिकल स्टेट. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की लस्टर, याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो चकाकी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. टेक कॉपर व्हेसल ॲट युअर होम. काय करायचं आपल्या घरामध्ये असताना जी काही तांब्याची असणारी जी काही भांडी जी आहेत तर ती भांडी त्या ठिकाणी घ्यायची. स्क्रब देम विथ लेमन अँड रिन्स विथ वॉटर. आता अशा प्रकारची असणारी जी काही तांब्याची भांडी त्या ठिकाणी घ्यायची आणि त्याला काय करायचं लिंबाचा असणारा जो काही ज्यूस जो आहे तर रस जो आहे तर त्या रसाच्या साहाय्याने स्क्रब करायचे. स्क्रब करायचे म्हणजे घासायचे आणि काय सांगितले अँड राइन्स विथ वॉटर आणि पाण्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी धुवून त्या ठिकाणी घ्यायचे. ऑब्झर्व द लस्टर बिफोर अँड आफ्टर क्लिनिंग. आता काय करायचंय की सर्वसाधारणपणे ती भांडी जी आहे तर ती भांडी लिंबाच्या रसाने घासण्यापूर्वी आणि लिंबाच्या रसाने त्या ठिकाणी घासल्यानंतर तिची असणारी जी काही चकाकी जी आहे तेज जे आहे तर त्याचं असणारं ते काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. लाईट गेट्स डिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लीन ऑर फ्लेशली कट सरफेस ऑफ द मेटल अँड द मेटल लुक लस्टरस. तर आपल्या असं लक्षात येताना दिसते की धातूचा घासलेला किंवा नुकताच कापलेला जो काय असतो ना तो काही पृष्ठभाग जो आहे सरफेस जो आहे तर त्या सरफेसवरून काय होताना दिसते असताना जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं रिफ्लेक्शन होताना दिसते. लाईट गेट रिफ्लेक्स म्हटलेलं आहे. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय की तो धातू जो आहे तर तो धातू कसा दिसतो आपल्याला त्या ठिकाणी तेजस्वी जो आहे तर तो तेजस्वी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. त्याच्यानंतरची थर्ड प्रॉपर्टी आपल्याला दिलेली हार्डनेस कठीणपणा की जनरली मेटल्स आर हार्ड नॉट सॉफ्ट. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की धातू जे आहे तर ते धातू त्या ठिकाणी कठीण त्या ठिकाणी आहेत आणि ते कसं सांगितलं आपल्याला नॉट सॉफ्ट म्हणजे त्या ठिकाणी ते मऊ नसतात. पहिला त्या ठिकाणी एक्सेप्शन आहे अपवाद आहे. सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट अँड कॅन बी इझिली कट विथ ए नाईफ. काय सांगितले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही दोन धातू जे आहेत तर त्याच्यापैकी असणारा तो काही सोडियम आणि पोटॅशियम हे जे काही दोन धातू जे आहेत तर ते दोन धातू त्या ठिकाणी मऊ असतात आणि आपल्याला सांगितले कॅन बी इझिली कट बाय ए नाईफ. चाकूच्या साह्यानं सहजगत्या हे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू आपण त्या ठिकाणी कापू शकतो. त्याच्यानंतरची फोर्थ प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी दिलेली पहा डक्टॅलिटी, ज्याला आपण त्या ठिकाणी तन्यता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो मराठीमध्ये. आता काय दिलेले डक्टॅलिटी. हॅव यू एव्हर गॉन टू ए गोल्ड स्मिथ शॉप. तुम्ही कधी त्या ठिकाणी सोनाराचं असणार जे काही दुकान जे आहे तर त्या दुकानामध्ये त्या ठिकाणी गेला का. हॅव यू सीन द गोल्ड स्मिथ मेकिंग ए वायर ऑफ द गोल्ड ऑर सिल्वर. मग अशा ठिकाणी तो जो सोनाराचा असणारा जे काही दुकान जे आहे तर त्या दुकानामध्ये सोनाराला सोनं किंवा चांदीची असणारी काही तार जे आहे तर ती तार त्या ठिकाणी तुम्ही बनवताना त्या ठिकाणी पाहिली का. पण गेल्यानंतर तुम्ही तिचं निरीक्षण करा. व्हेन ए मेटल इज पुल्ड थ्रू ए होल इट्स वायर इज फॉर्म्ड. आता काय सांगितलंय की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ते सोनार जो आहे तर त्या सोनाराकडे एक त्या ठिकाणी धातूची असणारी जी काही पट्टी जी आहे तर ती पट्टी त्या ठिकाणी असते
आणि या पट्टीला सर्वसाधारणपणे अशा प्रकारची छोटी मोठी अशा प्रकारची असणारे जे काही छिद्र जे आहे तर ते छिद्र त्या ठिकाणी असतात. तर त्या छिद्रामधून तो असणारा जो काही सोन्याचा असणारा जो काही धातूची असणारी जी काही सळई जी आहे तर ती सळई काय करताना दिसतो, तर हे जे काय असणारे जे काही होल जे आहे तर त्या होलमधून त्या ठिकाणी तो खेचताना दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी छिद्रामधून तो जर धातू जर आपण त्या ठिकाणी जर ओढला तर आपल्या असं लक्षात येताना दिसते की त्याची वायर जी आहे तर ती वायर त्या ठिकाणी काय होताना दिसते, तयार त्या ठिकाणी होताना दिसते. दिस प्रॉपर्टी ऑफ द मेटल इज कॉल्ड डक्टॅलिटी. आणि धातूचा हा जो काय असणार जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मालाच आपण त्या ठिकाणी डक्टॅलिटी म्हणजे तन्यता जी आहे तर ती तन्यता त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे ओढून काय करू शकतो आपण त्या ठिकाणी तो धातू जे आहे तर त्या धातूच्या आपल्याला त्या ठिकाणी तार बनवता येताना दिसते. तर यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले, तन्यता त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टीज आपल्याला दिलेली की मालिएबिलिटी. आता मालिएबिलिटी, टेक एन आयर्न नेल, प्लेस इट ऑन ए प्लॅटफॉर्म अँड कीप ऑन हॅमरिंग इट. एक खिळा त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि हा खिळा घेऊन त्याला ओट्यावर ठेवून म्हणजे सपाट अशा प्रकारच्या भागावर तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. त्या ओट्यावर त्या ठिकाणी ठेवून काय सांगितले, हॅमर म्हणजे हातोडा जो आहे तर त्या हातोड्याच्या साहाय्याने हॅमरिंग करायचे, हातोड्याने त्या ठिकाणी ठोकत राहायचे. आफ्टर सम टाइम यू विल सी ए थिन सीट फॉर्मिंग. आणि तो असताना जो काही खिळा जो आहे तर त्या खिळ्याला हातोडीच्या साहाय्याने जर आपण ठोकत जर राहिलं तर काही वेळानंतर तो असताना जो काही खिळा जो आहे तर त्या खिळ्यापासून आपल्याला त्या ठिकाणी पातळ अशा प्रकारचा असणारा जो काही पात्रा जो आहे तर तो पात्रा आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना दिसेल. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मालिएबिलिटी ऑफ द मेटल. आणि धातूचा हा जो काय असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो, वर्धनीयता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, मालिएबिलिटी म्हणताना दिसतो. म्हणजे ठोकल्यानंतर तर त्याचं जर त्या ठिकाणी पातळ अशा प्रकारचा असणारा जो काही पात्रा जो आहे तर त्या पात्र्यामध्ये रूपांतर होत असेल तर त्याला आपण म्हटलं त्या ठिकाणी मालिएबिलिटी. ओढल्यानंतर त्याच्यापासून जर आपल्याला त्या ठिकाणी तार जर मिळत असेल तर अशा प्रकारचा त्या धातूचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माला म्हटलं आपण त्या ठिकाणी डक्टॅलिटी. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे असणारे जे काही उष्णतेचं जे काही वहन, कंडक्शन ऑफ हीट. पहा, टेक ए कॉपर प्लेट, फिक्स सम वॅक्स ॲट वन ऑफ इट्स एंड. या ठिकाणी काय करायची, तांब्याची असणारी काही पट्टी जी आहे तर ती पट्टी त्या ठिकाणी घ्यायची, प्लेट त्या ठिकाणी घ्यायची. आणि ही जी काही तांब्याची असणारी काही पट्टी जी आहे तर त्या पट्टीच्या एका टोकाला काय करायचे, थोडंसं असणारे जे काही मेन जे आहे तर ते मेन त्या ठिकाणी लावायचे. आणि नंतर काय सांगितले बा, हीट द अदर एंड अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. त्याच्यानंतर हे जे काय असणार ते काही दुसरं टोक जे आहे तर त्या दुसऱ्या टोकाला काय करायचे, सर्वसाधारणपणे उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी द्यायची. आणि उष्णता दिल्यानंतर नेमकं काय होतंय तर त्याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. आता डिस्कस विथ टीचर, शिक्षकांबरोबर चर्चा करायची. काय होतं नसते पहा की आपल्या असं लक्षात येतं नसते की त्या धातूच्या असणारं जे काही एक टोक की ज्याच्यावर आपण त्या ठिकाणी मेन जे आहे तर ते मेन त्या ठिकाणी ठेवलेले आणि त्या टोकाला त्या ठिकाणी काय केलं, दुसरं टोक त्या ठिकाणी आपण गरम केलं. तर गरम केल्यानंतर काय होतं नसते, ज्या पहिल्या टोकाला लावलेले जे काही मेन जे आहे तर ते मेन त्या ठिकाणी मेल्ट होतो, वितळतो. म्हणजे एका टोकाला उष्णता दिली तर दुसऱ्या टोकावरच असणारे जे काही मेन जे आहे तर ते मेन त्या ठिकाणी मेल्ट होताना दिसते. याचा अर्थ एका टोकाला दिलेली जी काही उष्णता जी आहे तर ती दुसऱ्या टोकापर्यंत त्या ठिकाणी गेली. याचा अर्थ तो धातू जो आहे तर त्या धातूमधून उष्णतेचं असणारे जे काही वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी होताना दिसतं. की मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. याच्यावरून आपण सांगू शकतो की धातू जे आहे तर ते धातू त्या ठिकाणी उष्णतेचे सुवाहक आहेत. सिल्वर, कॉपर अँड ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर. आता काय सांगितले, बेस्ट कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे सर्वसाधारणपणे चांदी असेल, तांबा असेल, ॲल्युमिनियम असेल, हे उष्णतेचे सर्वात चांगले अशा प्रकारचे असणारे जे काही वाहक जे आहेत तर ते वाहक त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, विद्युततेचं वहन. विच मेटल्स आर यूज टू मेक इलेक्ट्रिकल वायर्स. आता काय प्रश्न
की विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूंचा उपयोग केला जातो. की आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये जे काही फिटिंग केलेली असते तर त्या फिटिंगमध्ये सर्वसाधारणपणे कॉपर आणि ॲल्युमिनियमची वायर त्या ठिकाणी वापरलेली. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा जर आपण विचार केला, रस्त्यावर असणारे जे काही इलेक्ट्रिकचे असणारे जे काही पोल जे आहेत तर त्या पोलच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला ॲल्युमिनियम वायर जे आहे तर ते ॲल्युमिनियम वायरचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आता का केलेला आहे की मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्याला माहिती आहे की हे जे काही धातू जे आहे तर ते धातू त्या ठिकाणी विद्युततेचे चांगले त्या ठिकाणी सुवाहक आहे. लेड is an exception which is neither a good conductor of heat nor a good conductor of electricity. या ठिकाणी याला अपवाद आहे. असणारा जे काही लेड ज्याला आपण त्या ठिकाणी शिस म्हणताना दिसतो हा त्या ठिकाणी धातू आहे, परंतु हा धातू त्या ठिकाणी त्याला अपवाद आहे. हा जो असणारा जे काही लेड जो आहे शिसे जो आहे तर हा शिसे हा एकमेव असा धातू आहे की जो उष्णता आणि असणारे जे काही वीज या दोघांचाही त्या ठिकाणी सुवाहक नाही तर त्या ठिकाणी तो दुर्वाहक त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की डेन्सिटी, घनता. मेटल हॅव हाय डेन्सिटी. धातू जे आहेत तर त्या धातूंची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी जास्त असते. पण डिफरन्शिएटसाठी या ठिकाणी लक्षात ठेवायचं मेटल्स आणि नॉन मेटल्स मधले आपण असणारे जे काही डिफरन्स जे आहेत तर ते डिफरन्स आपण त्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. तर त्यावेळेला हे असणारे जे काही पॉईंट जे आहेत तर ते पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे की मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. धातू जे आहेत तर त्या धातूंची असणारे जे काही घनता जे आहे तर ती घनता त्या ठिकाणी जास्त असते. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन. की सर्वसाधारणपणे धातू जे आहेत तर त्या धातूंची घनता त्या ठिकाणी जास्त असते, परंतु ही जी काय असणारे जे काही त्यांची असणारे जे काही कॅरेक्टरिस्टिक जे आहेत तर त्या कॅरेक्टरिस्टिकला काही धातू त्या ठिकाणी अपवाद आहेत. उदाहरणार्थ पोटॅशियम, सोडियम, लिथियम. पुढे आता काय सांगितलेले, सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन हॅव्हिंग लोअर डेन्सिटी दॅन द वॉटर. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की सोडियम असेल, पोटॅशियम असेल, लिथियम असेल यांची घनता त्या ठिकाणी पाण्यापेक्षा त्या ठिकाणी कमी आहे. आता मुळामध्ये पाण्याची असणारी जी काही घनता जी आहे तर ती घनता 1 ग्रॅम पर सीसी त्या ठिकाणी असते. सीसी म्हणजेच त्या ठिकाणी क्युबिक सेंटीमीटर पाण्याची घनता त्या ठिकाणी आहे. आणि आपल्याला सांगितले की या ठिकाणी असणारे जे काही सोडियम, पोटॅशियम आणि लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. पाण्यापेक्षा कमी आहे म्हणून त्या काय येताना दिसतात तर ते हे जे काही धातू जे आहेत तर ते पाण्यावर त्या ठिकाणी फ्लोट होताना दिसतात. किती घनता आहे आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे द डेन्सिटी ऑफ द लिथियम इज 0.53 ग्रॅम पर सीसी. सीसी दॅट इज क्युबिक सेंटीमीटर. या ठिकाणी मगाशी मी सांगितले की पाणी जे आहे तर त्या पाण्याची घनता 1 ग्रॅम पर सीसी आहे. तर लिथियम जो आहे तर त्या लिथियमची असणारी जे काही डेन्सिटी जी आहे तर ती डेन्सिटी 0.53 ग्रॅम पर सीसी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरची 9वी असणारी जी काही प्रॉपर्टी जी आहे तर ती प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग म्हणजे द्रवणांक आणि बॉइलिंग म्हणजे उत्कलनांक. आता काय सांगितले, जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स एक्सेप्शन मर्क्युरी, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम दिले. की सर्वसाधारणपणे धातू जे आहेत तर त्या धातूंचे असणारे जे काही द्रवणांक आणि उत्कलनांक जे आहेत तर ते त्या ठिकाणी जास्त असतात. याला त्या ठिकाणी अपवाद आपल्याला दिलेले. पहिला दिलेला आहे त्या ठिकाणी Hg म्हणजे मर्क्युरी, दुसरा दिलेला आहे गॅलियम G, Na म्हणजे सोडियम आणि K म्हणजेच त्या ठिकाणी पोटॅशियम. त्याच्यानंतर पुढची असणारी जी काही प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे सोनॅरिटी. तर सोनॅरिटी म्हणजे नादमयता. आता नादमयता म्हणजे काय पहा की सर्वसाधारणपणे काय सांगितले, व्हॉट इज द मेटल दॅट युअर स्कूल बेल इज मेड अप ऑफ. तुमच्या शाळेची असणारी जी काही घंटा जी आहे तर ती घंटा कोणत्या धातूची आहे. तर आपल्या लक्षात येताना असते की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ती पितळेची असते, ब्रासची त्या ठिकाणी असते किंवा लोखंड जे आहे तर ते लोखंडाची त्या ठिकाणी असते. हाऊ डज ए बेल इज फंक्शन. आता तिचं कार्य कसं करतोय आपल्या लक्षात येताना असते की तिला आपल्याला हॅमरिंग करावं लागतं, ठोकावं लागतं. ठोकवल्यानंतर काय होतं असते, ठोकल्यानंतर ते असताना जी काही घंटा जी आहे तर त्या घंटेमधून साऊंड जो आहे तर तो साऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस होताना दिसतो, ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. आणि म्हणून
मेटल्स आर सोनरस, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की धातू जे आहे तर ते धातू काय करताना दिसतात, नादमय, म्हणजे नाद म्हणजे साऊंड जो आहे तर तो ध्वनी जो आहे तर तो ध्वनी त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे की ठोकलं, इथे हॅमरिंग केलं तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की हे जे काही धातू जे आहे तर त्या धातूंमधून काय होताना दिसतंय, ध्वनी जो आहे तर तो ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.